वैष्णव जन तो तेने कहिए गाकर पीड़ा भोगी, ईश्वर अल्लाह तेरे नाम भजकर हुआ वियोगी। कुछ कहते भारत की आत्मा, कुछ कहते हैं संत, बापू से बन गया महात्मा साबरमती का संत। सत्य अहिंसा की मूरत वह चरखा खादी वाला, आज़ादी के रंग में जिसने जग को ही रंग डाला, आज़ादी के रंग में जिसने जग को ही रंग डाला। 2 ऑक्टोबर 1869 साली या पृथ्वी तलावर जन्माला आलेला एक खाडाखुडाचा माणूस, ज्याने तब्बल 150 वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताला फक्त आणि फक्त अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला, ज्यांनी बिना शस्त्र देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांच्याबद्दल नेल्सन मंडेला सुद्धा असं म्हणायचे की गांधीसारखे मोठी व्यक्तिमत्व जर या जगात होऊन गेले नसते तर कदाचित माझ्या आयुष्यातला प्रतिरुग्गा काळ मी काढू शकलो नसतो, ज्यांना आपण सगळे फादर ऑफ द नेशन आणि प्रेमाने बापू म्हणतो, असे सत्यालाही सत्य न वाटावे अशा महान महात्म्याचे प्राण 30 जानेवारी 1948ला त्यांच्या शरीरातून निघून जातो आणि त्यांचे निधन होतो। तरीही आज मरण्याच्या 76 वर्षानंतर ते इथे बसलेल्या हर एक व्यक्तीच्या मनामनात आणि कणाकणात वास करते। अशा महान महात्म्याला थोर अभिवादन करून मी आयुष कविता विजय कोरेकर प्रगल्भ विचार मंचावर विषय मांडते, गांधी जिवंत आहे। सन्माननीय विचारपीठ, आदरणीय परीक्षक महोदय आणि माझ्या समोर बसलेल्या जिवंत हृदयाच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर गोडसेने गांधीला मारले 1 2 3 गोड्या एकावर एक मारल्या, देहातून प्राण निघून गेले, शरीर मेलं, पण तरीही गांधी जिवंत आहे। मेलेल्या गांधींचं अंतिम संस्कारही करण्यात आलं, समाधीही देण्यात आली, गांधी हे पूर्णपणे मेले असं घोषितही करण्यात आलं, तरीही गांधी जिवंत आहे। कारण गांधी हे फक्त एक व्यक्ती नसून एक मोठं व्यक्तिमत्व आहे, एक विचार आहे ज्याला मारण्याचा असंभव आहे। 5 फूट 5 इंची उंची असलेल्या महात्मा गांधींना एकदा नाही तर अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला, तरीही गांधी मेले नाही। अरे, कधी शरीराला मारण्यात आले, कधी विचारांना मारण्यात आले, कधी शरीराला मारण्यात आले, कधी विचारांना मारण्यात आले, परंतु त्या महात्म्यांचा द्वेष करणारे त्यांचं नाव मिटवण्यात सक्षम नाही झाले। शेवटी पर्याय नसल्यास मजबूर झाले आणि त्यांचाच द्वेष करणारे त्यांना बापू म्हणाले, त्यांचाच द्वेष करणारे त्यांना बापू म्हणाले। लहान ते तरुण, तरुण ते म्हातारं, कुणालाही विचारलं की मरणे म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आपल्याला असं मिळतो की शरीरातल्या हृदयाने धडकणे बंद केले, नाकाने श्वास घेणे बंद केले की शरीरातून प्राण निघून जातो, आणि शरीरातून प्राण निघून गेला की माणूस मरतो। आणि विज्ञानही आपल्याला असंच सांगतो, परंतु विज्ञानालाही मागे पाळणारे आणि मरण्याची व्याख्या बदलवणारे एक व्यक्ती या जगात होऊन गेले, आणि तेच व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना म्हणजेच आपले महात्मा गांधी, ज्यांना आपण सगळे सत्य आणि अहिंसेचे पुजारी सत्य आणि अहिंसेची पुजारी सुद्धा म्हणतो, ज्यांना आपण सगळे सत्य आणि अहिंसेचे पुजारी सुद्धा म्हणतो, आणि जे आजही जिवंत आहे। शरीराला मारूनही गांधी मेले नाही, तर त्यांच्या विचारांना मारण्यासाठी चुकीचे तत्त्वज्ञान आणि चुकीचे तत्त्वज्ञान पसरवून आपल्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम केले, आणि ते काम आजही चालू आहे। गांधी आणि आंबेडकर यांच्यातील पुणे करार आणि महात्मा गांधी हे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांची फाशी थांबवू शकत होते, परंतु त्यांनी त्यांची फाशी नाही थांबवली। असे चुकीचे गैरसमज आणि तत्त्वज्ञानही पसरवण्यात येते, जणू गांधी यांना कळलेच नाही। गांधी यांच्यासाठी घातक शत्रूत, ज्याला मारण्यासाठी आणि जलमताच शपथ घेतली। गांधी जिवंत आहे असं मला वाटते, कारण गांधीने दिलेला संदेश आणि गांधीने दिलेले विचार आजही लोकांच्या तनात आणि मनात जिवंत आहे। म्हणून मला असं वाटते की गांधी जिवंत आहे। मित्रांनो, याचंच आपल्याला चांगलं आणि सरळचं उदाहरण म्हणजेच मनोज जरांगे पाटील, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालून आपल्या मराठा समाजाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालून आरक्षण मिळवून दिलं। पलीकडचंच उदाहरण देतो, एक गरीब ठेलेवाला असतो, जो रस्त्याच्या साईडने आपला ठेला लावतो आणि दिवस रात्र कष्ट करून फक्त आणि फक्त त्या ठेलेच्या बळावर आपला उदरनिर्वाह करत असतो, 2-4 प्रकारचे नाश्ते विकत असतो। एके दिवशी संध्याकाळी तो आपलं काम संपवून सगळं आवरून आपल्या घरी जायला निघतच असतो की तेवढ्यात एक सरकारी कर्मचारी दारूच्या नशेत ते आपली गाडी त्या ठेल्याला ठोकतो आणि त्या ठेला नष्ट होऊन जातो। तो ठेलेवाला त्या सरकारी कर्मचाऱ्याला काही म्हणायचा त्याआधीच तो सरकारी कर्मचारी त्या ठेलेवाल्याला शिवा देतो आणि तिथून पळून जातो। दुसऱ्या दिवशी तो ठेलेवाला त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी जातो आणि आपला मोबदला मागतो, परंतु तो कर्मचारी आपला मोबदला देण्यासाठी नाकार करतो आणि म्हणतो की मी दारू पेलीच नाही, मी तुझ्या ठेलेल्या गाडीत ठोकलीच नाही। याच्यानंतर तो ठेलेवाला पोलिसांकडे जातो, पोलिसही तक्रार घेत नाही, पोलिसांनी तक्रार नाही घेतली म्हणून तो विचार करतो की आता सरकारही आपली मदत करत नाही,
म्हणून आपली लढाई आपल्याला स्वतःलाच लढावी लागेल. आणि भर उन्हात तो त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरासमोर जाऊन उन्हात ताणत सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करतो, उपोषण करतो आणि प्रशासनालाही त्याच्यासमोर झुकावं लागतं आणि सरकारला चालून त्याच्याकडे यावं लागतं आणि त्याला त्याचा मोबदला द्यावे लागते. त्या माणसात मला गांधी जिवंत दिसते, म्हणून गांधी मरत नाही. ज्या सर्वसाधारण ठेलेवाल्यांनी आपला हक्क प्राप्त करण्यासाठी, आपला मोबदला घेण्यासाठी सरकारलाही झुकवलं, त्या गरीब आणि सर्वसाधारण ठेलेवाल्यात मला गांधी जिवंत दिसते, म्हणून गांधी मरत नाही. साम दाम दंडभेद सगळे उपाय करून बघितले तरीही गांधी मेले नाही. अरे मारूनही मरत नाही, जाळूनही जळत नाही, संपवूनही संपत नाही. या गांधीचा आता करावं तरी काय? पुतळे तोडून तुटेना, विदंबनेने फुटेना, प्रतिभ घालून बदनामीचा जनमानसातून उतरेना. चारित्र्याशी खेळून पाहिलं, विचारांना ताळून पाहिलं, भगव्या रंगात घोडून पाहिलं, थकून गेलो 70 वर्ष. या गांधीचा आता करावं तरी काय? अरे झाड छाटावे किती वेळ, मुळे जातात खोल खोल, संपला संपला म्हणता म्हणता चर्चा वाढते बोल बोल. तुला खोडता ओढता बापू आम्हीच गाडले गेलो खोल. पुन्हा 70 वर्ष एकच प्रश्न, या गांधीचा आता करावं तरी काय? या गांधीचा आता करावं तरी काय? आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी, आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने खेचून काढू साप हे विषारी, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने खेचून काढू साप हे विषारी. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. ज्या उत्सुकतेने आपण सगळे इथे आलात आणि गांधीजींचे विचार आत्मसात केलात, त्याचप्रमाणे जर हे ज्ञानयज्ञ चालत राहील आणि गांधी यांच्या विचारांची ज्योत पेटत राहील तर गांधी हे कधीच मरणार नाही. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो की गांधी जिवंत होते, गांधी जिवंत आहे आणि गांधी जिवंत राहणार. जय हिंद, जय भारत.